तेच लाईफच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तर चला आता मी चालली आहे बहिणीकडे, कारण जेवण बनवायचं आहे आणि परत स्टॉल पण लावायचं आहे. तर आज विचार केलेला होता जरा लवकर जाईन आणि लवकर येईल, पण व्हायचा टाईम तो होतोच. तर आज मी बनवले खिचडी. तर नेत्राचा पण उपवास असतो, तर नेत्रा खिचडी घेऊन जाईल. मिस्टरांचा पण उपवास असतो, तर ते खातील. मी खाऊन घेतला आणि मी नेते आता माझ्या बहिणीसाठी खिचडी. तर चला फायनली बहिणीकडे आली आहे. सर्वात पहिला आम्ही नवीन कुकर घेतलेला, त्याला हळद कुंकू लावून घेतला आहे आणि त्याच्यात डाळ शिजवायला ठेवली. इथे डाळ शिजते तोपर्यंत मी इथे आता पीठ मळून घेते. ही पिठाची मशीन आहे. मी तुम्हाला आधीच्या माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी मशीन घेतली नवीन करून, म्हणजे आता साधारण 1 महिना तरी झाला असेल मशीन घेऊन आम्हाला. पण या मशीनमध्ये ना पीठ खूप सुंदर छान मळला जातो. आम्ही सुरुवातीला ना आधी हाताने पीठ मळत होतो, पण थोडा त्रास व्हायला लागला. त्यामुळे आम्ही ठरवलं की दोघींनी की पिठाची मशीन घ्यायची, खूप इझीमध्ये. एवढंच की अंदाजनुसार सर्व टाकायला लागतं, पीठ, मीठ, तेल, पाणी. आणि म्हणजे पीठ खूप सुंदर छान मळला जातो. बस मी एवढंच सांगेल, दुसरं मी बोलू शकत नाही ह्या मशीनबद्दल. भारी पीठ मळून होतो आणि पीठ मळायचं, मशीन लावायचं हे माझं काम आहे खास करून. आणि मला आता अंदाज समजल्यापासून मीच करते हे. 5-6 वेळेला तरी आम्हाला अशी मशीन लावायला लागते, तेव्हा कुठे आमचे 100, 120 असे 140 असे चपात्या होतात. आणि बघा पीठ किती सुंदर छान मळला गेला आहे. 2-3 मिनटात पीठ मळून होतो. तिथं पीठ मळलाच आहे, त्यात फक्त गोळे करून लाटून घ्यायचे चपात्या. इथे डाळ शिजली आहे की नाही बघूया. चला आता नवीन कुकरमध्ये पहिल्यांदा डाळ टाकली आणि एका शिटीमध्ये भारी डाळ शिजली आमची, मस्त वाटते. तर इथे डाळ पण शिजून गेली आहे. बहीण फोडणीला देईलच डाळ, तर आता मी तिला वाटप काढून देते. इथे वाटप काढून आमचं जेवण बिवण झालं आहे. स्टॉल लावायला भाऊजी आणि माझे मिस्टर गेले. इथे आमचं दोघींचा उपवास असल्यामुळे ती बोलली मी खिचडी खायलाच, पण मी तुझ्यासाठी कोल्ड कॉफी बनवून देते करून. म्हणजे ती पण पिणारच आहे, पण ठीक आहे चला. आता तिने कोल्ड कॉफी बनवली आहे आणि खरंच खूप भारी बनवते. तिच्या हाताची चव म्हणजे खरंच खूप भारी आहे. ती इथे मला हिने कोल्ड कॉफी दिली आहे बनवून, आणि इथे ही खिचडी खाणार आहे आणि थोडी कोल्ड कॉफी पण पिणार आहे. ती कोल्ड कॉफी पिऊन घेते. इथे मग आम्ही कोल्ड कॉफी पिल्यानंतर एवढी भांडी घासून घेतली आहे बघा. 2 ट्रे भांडी आणि मोठे मोठे टोप. चला मग आता आले घरी. आता वाजले 4:15. आता फटाफट घरातले कामं करून घेते आणि देवीचं घट बसून घेते. तर चला सुरुवात करूया. सर्वात पहिला हे केस आहे ते वरती बांधूया, कारण केस वरती बांधल्याशिवाय कामं होत नाही माझ्याने. तर फटाफट आधी केस वरती बांधून घेते. तसं नेत्राचे कामं करून घेतले. माझे कामं आहे, लादीचं पुसायची आहे आणि हळदीचं लेपन करायचं. तर इथे मी घरी आल्या आधी माझे केस तर वरती बांधलेच. आता चला बोलले कामाला लागूया, कारण देवीचं घट मांडायचं होतं. ते नेत्राने काम काय केलेलं, फक्त तिची पुसापुशी होती तीच करून घेतली. स्टँडवरचे कपडे तिने काढलेले नाही. स्टँड मोठा असल्यामुळे ना माहिती मला देवीचं घट मांडायचं होतं, त्यामुळे मी आधी सोफा झाडून घेते, स्टँडवरचे कपडे काढते आणि ते तसेच ठेवते. म्हणजे नेत्रा आली तर ती घडी करेल. तर इथे आता मी कचरा मारून घेते, कारण नेत्रा असा मी मारते कचरा, तसा ती नेत्रा मारत नाही. म्हणजे सोफा दखल, कुठे काय टेबल बाजूला कर, व्यवस्थित कचरा तिचा मारणं नसतं, म्हणजे वरच्यावरच असतो आणि ते मला आवडत नाही. तर मी इथे कचरासुद्धा मारून घेते. आता बाहेरचं पुसून घेतलंच आहे, तर मी चला आता लादीसुद्धा पुसून घेते. आणि लादी पुसल्यानंतर मी करणार आहे हळदीचं लेपन, कारण आज म्हणजे पौर्णिमा पण होती आणि दत्त जयंती पण होती. मला मंदिरात जायचं होतं दत्तांच्या पाया पडायला, पण काही कारणांमुळे मला जमलं नाही, कारण कामच जमलं नाही. तर मी चला आता इथेच लांबसून दत्तदेवाला बोली बाबा माफ करून येईल मी पुढच्या दत्त जयंतीला, किंवा माझ्या घरात आहेच आपले देव, म्हणजे त्यांचं दत्त रूप आहे असं समजून मी मनाला आवरला.
आणि काम करत राहिली, कारण खरंच स्टॉल बंद झाला आणि त्याच्यानंतर घरी येऊन एवढं काम करून घरातलं करायचं थोडं थकल्यासारखं जाणवतं. तर इथे बघा आता मी लादी पुसून झाल्यानंतर मी हळदीचं लेपन करून घेते, बाहेर रांगोळी पण काढून घेणार आहे. कारण हे नेत्रा करते कधी तिचा मूड आला तर, पण तिचा पण कॉलेज असतो, उपवास आहे, त्यामुळे तिला पण मला सांगणं बरोबर वाटत नाही. आणि आपण तेवढं एवढं मन लावून कामं करतो ना, तर आजकालच्या पोरी करत नाही मन लावून कामं. मला तर असं वाटतं, माझ्या पोरीवरनं मी सांगते मेन गोष्ट. तर इथे आता माझी तयारी झाली आणि आता मी देवीचं गट मांडून घेणार आहे. मेन गोष्ट आधी लादी पुसून घेतलेली, पण रांगोळी काढायचं होतं. मी चला अजून एकदा कपड्याने ती जागा पुसून घेते, कारण तिथे देवीचं गट मांडते. इथे छानपैकी मी रांगोळी काढून घेतले, हळद कुंकू टाकले, चौरंग लावले, लाल कपडा. पुढचं दाखवणारच होती, पण व्हिडिओ एकदमच हे झालं, म्हणजे स्टोरेज फुल झालं. इथे बाहेर रांगोळी काढून देवाची पूजा करून घेतली आणि छान मिनी देवीचं गट मांडून घेतलं आहे. आणि मला मदत केली आहे नेत्रा मॅडमने. तर इथे माझी असं देवीचं गट मांडून झालं आहे. कसं वाटतं आजचं गट ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला आता छानपैकी देवीची पूजा करून झाली मस्तपैकी. आता नेत्रा मॅडम पोथी वाचणार आहे, तोपर्यंत मी बनवते स्वयंपाक. तर चला आता जेवण बनवून घेते. दरवर्षी जातो आणि तिथे मस्तपैकी भंडाऱ्याचं जेवण येतो, पण यावेळेला आम्ही गेलो नाही, कारण आपला उपवास आहे. त्याच्यानंतर मिस्टरांनी भाकरी आणि झुणका आणला, पण तो झुणका यावेळी जरा मी तुम्हाला दाखवते. दुपारी जेवण नसतं, झुणकाचा कलरच चेंज झालाय पुरा. पिवळ्या कलरचा असतो ना, तर हा तर कुठला ब्राऊनच कलर झालाय. बोललेली हो झुणका आणि भाकऱ्या आणा करून, कारण झुणका खूप सुंदर लागतो, नेत्राला पण आवडतो, आम्हाला सर्वांना आवडतो, त्यासाठी ते घेऊन आले. पण झुणक्याचं जेवण होता बटाट्याची भाजी, डाळ भात आणि शेवाची खीर. हे मी फक्त माझ्या देवांसाठी थोडं थोडं बनवलेलं, कारण मिस्टर झुणका आणणार होते आणि ही भाकरी. आता उपवास सोडते, झुणका खाऊन पण बघते कसा झालाय तो. कसा झालाय सांगा. नाही खायला कसं झालं ठीक आहे, एक टाइम खाऊ शकतो, सेकंड टाइमला नको. तर चला आता जेवून घेते आणि इथेच ब्लॉग एंड करते, कारण खूप थकली आहे मी पण. स्टॉलमधलं जेवण, घरातलं काम, खूप थकायला होतो. आज थकली पहिला गुरुवारी थकली नव्हती, आज मी थकली. तर चला आता जेवून घेते आणि इथेच ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे